सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करा, हीच अजितदादांना श्रद्धांजली राहील, राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवाळ यांची मागणी. जड अंतःकरणाने अजित पवार यांना अखेरचा निरोप, अजितदादांवर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार. महाराष्ट्रानं उमदा नेता गमावला. अजित पवारांच्या अंत्यविधीवेळी पवार कुटुंबीय भाऊक, सुनेत्रा पवारांच्या अश्रूंचा बांध फुटला. मुलगा पार्थ पवार आणि जय पवारांनाही अश्रू अनावर. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या ही अजित पवारांची इच्छा. अंकुश काकडे आणि अमोल कोल्हे यांचा गौप्यस्फोट. शरद पवारांच्या वाढदिवशीच एकत्रीकरण होणार होतं, पण कुठे माशी शिंकली माहीत नाही. अजितदादांनी केलं होतं विलिनीकरणासंदर्भात भाष्य. दादांची वेळ चुकली म्हणत लाडक्या नेत्याला निरोप देताना कार्यकर्त्यांना अश्रू अनावर. अजितदादांच्या अंत्यसंस्कारासाठी लोटला जनसागर. अजितदादा परत या अशा कार्यकर्त्यांच्या घोषणा. अजित पवारांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज नेत्यांची हजेरी. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी पुष्पचक्र अर्पण करून वाहिली श्रद्धांजली. भाजपाध्यक्ष नितीन नबीन यांचीही आदरांजली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अजित पवारांना श्रद्धांजली. साथीदाराला निरोप देताना फडणवीस शिंदे भावूक. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण. अजित पवारांना श्रद्धांजली. मुरलीधर मोहोळ आणि रक्षा खडसे यांनीही घेतलं अजितदादांचं अंत्यदर्शन. अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी सर्वपक्षीय नेते आणि अभिनेत्यांची हजेरी. चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, शाहू महाराज छत्रपती, रितेश देशमुख यांनी वाहिली श्रद्धांजली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनीही अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली. राज ठाकरेंनी शरद पवारांची भेट घेत केलं सांत्वन, तर उद्धव ठाकरेंनी सुनेत्रा पवार यांची घेतली सांत्वनपर भेट. अजित पवारांच्या अंत्यविधीला पुढारीचे चेअरमन आणि समूह संपादक डॉक्टर योगेश जाधव यांची उपस्थिती. अपघाताच्या आदल्याच दिवशी झालेली भेट ठरली अखेरची. पवार कुटुंबियांची भेट घेत केलं सांत्वन. अजित पवारांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी कडकडीत बंद. लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी पाळला बंद.